मित्रांनो, ई पीक पाहणी खरीप हंगाम 2025 अचूकपणे कशी करावी हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये ई पीक पाहणी DCS 2025 हा ॲप डाउनलोड करायचा आहे. तुमच्या मोबाईलमध्ये जर मागच्या वर्षीचा ॲप असेल तर तो पहिले अनइन्स्टॉल करा आणि हा जो नवीन ॲप आहे तो इन्स्टॉल करा. ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्यासमोर असा पॉपअप निर्माण होईल आणि तुम्हाला आता पुढे जायचं आहे आणि आता तुमच्यासमोर महसूल विभाग निवडा हा ऑप्शन येईल. तर तुम्हाला आता तिथे तुमचा महसूल विभाग निवडायचा आहे. मी माझा विभाग निवडतो आणि पुढे जातो आणि आता तुमच्यासमोर लॉग इन पद्धत निवडा. शेतकरी म्हणून लॉग इन करा असा पॉपअप येईल. आता तुम्हाला शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सांकेतांक पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता तुमचा तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि लॉग इन याच्यावर ऑप्शनवर निवडायचं आहे. आता तुमच्यासमोर खातेदाराचे नाव निवडा या ऑप्शनवर हा ऑप्शन आलेला आहे. तुम्हाला जर नवीन खातेदार नोंदणी करायची असेल तर नोंदणीसुद्धा करू शकता. माझी नोंदणी पहिलेपासून करून आहे म्हणून मी माझं नाव इथे येत आहे. आणि जर तुम्हाला नवीन नोंदणी करायची असेल तर मी तुम्हाला ते पण करून दाखवतो. इथे आपल्याला आता क्लिक करायचं आहे, नवीन खातेदार नोंदणी करा. सर्वात प्रथम आपल्याला आपला विभाग निवडायचा आहे. त्यानंतर आपल्याला जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर आपल्याला तालुका निवडायचा आहे. गाव निवडायचं आहे. ज्या गावामध्ये तुमचं शेत आहे तो गाव निवडायचा आहे तुम्हाला. मित्रांनो, गाव निवडल्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खातेदार निवडा हा ऑप्शन येणार आहे. तुम्ही नाव टाकून सुद्धा निवडू शकता आणि गट क्रमांक म्हणजेच सर्वे नंबर टाकून सुद्धा तुमचा खातेदार निवडू शकता. नंतर आपल्याला गट नंबर टाकायचा आहे आणि आता आपल्याला शोधा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. शोधा हा पर्यायावर क्लिक केल्यावर मित्रांनो आपल्यासमोर खातेदार निवडा ऑप्शन आलेला आहे आणि इथे आपल्यासमोर खातेदाराचे नाव आलेलं आहे. तर माझा खातेदार नाव मी निवडतो आणि पुढे जातो. बरोबर आहे म्हणून मी पुढे जातो. खाता क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाले आहे. ठीक आहे या ऑप्शनवर क्लिक करा आणि आता आपल्यासमोर जे नवीन खातेदार नोंदणी ही झालेली आहे मित्रांनो. तर आता आपल्याला खातेदाराचे नाव सिलेक्ट करायचं आहे. तर मी सिलेक्ट करतो खातेदाराचं नाव आणि आपल्यासमोर ई पीक पाहणी नोंद नाव हा ऑप्शन आलेला आहे. या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्याला खाते क्रमांक निवडायचा आहे. गट नंबर निवडायचा आहे मित्रांनो. जमिनीचे एकूण क्षेत्र ते आपापच घेईल. ते हंगाम निवडायचा आहे आपल्याला, कोणता हंगाम आहे. खरीप हंगामची करत आहे आपण म्हणून खरीप निवडला. पिकाचा वर्ग निर्भीड पीक आहे की मिश्र पीक आहे की पॉलिव्यवसाय. माझं निर्भीड पीक आहे म्हणून एक पीक म्हणून हा प्रकार निवडतो. निर्भीड पिकाचा प्रकार पिकांची झाडांची नावे म्हणजे तुमच्या शेतात कोणतं पीक आहे. माझ्या शेतात सोयाबीन आहे. आता तुम्हाला किती क्षेत्र भरायचं आहे. मला पूर्ण क्षेत्र भरायचं आहे. या पर्यायावर क्लिक केलं. जलसिंचनाचे साधन म्हणजे तुमचं शेत कोरडवाहू आहे की इरिगेशन आहे. माझं कोरडवाहू आहे म्हणून मी हा ऑप्शन निवडतो. आता लागवडीचा दिनांक विचारलेला आहे मित्रांनो, म्हणजे आपण कधी पेरणी केली ते. मी लागवडीचा दिनांक निवडलेला आहे मित्रांनो. आता आपल्याला पुढे जा हा पर्याय निवडायचा आहे. आपल्यासमोर आपल्या शेतीचा जो नकाशा आहे तो आलेला आहे. मित्रांनो अद्ययावत करून बघू. बघा मित्रांनो, जेव्हा आपण गट क्रमांकाजवळ आलो तेव्हा तो ऑप्शन आपल्यासमोरून गेला आणि छायाचित्र काढा हा ऑप्शन आपल्यासमोर आलेला आहे. आता आपल्याला छायाचित्र एक काढायचं आहे. तर आता आपण मित्रांनो आपल्या पिकाचे 2 फोटो काढलेले आहे. आता आपल्या बटनवर क्लिक करून वरील प्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करतो.
घोषित करत आहे. यावर क्लिक करून पुढे ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता आपल्या पिकाची माहिती साठवली आहे. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण अचूकपणे ई पीक पाहणी केलेली आहे मित्रांनो. व्हिडिओ जर कामाचा वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आणि काही प्रश्न असेल तर कॉमेंट करून नक्की विचारा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.